नाशिक रोड परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई करत एका संशयिताला अटक केली आहे। आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तल, कट्टा आणि जिवंत काडतूस असा एकूण 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे उघडकीस आणण्याचे काम वेगाने सुरू आहे। गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली की कदम कंपाऊंड परिसरात एक इसम पिस्तलसह फिरत आहे। मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत पोलिसांनी सापळा रचला। सपोनी प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने साध्या वेशात घटनास्थळी धाड घातली। संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अत्यंत शिफाईतीने त्याला ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदिल नमील सय्यद, वय 39, राहणार गोसावीवाडी, नाशिक रोड असे असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा, मॅगझिनसह आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भांबरे करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणारे किंवा विक्री करणारे अशा इसमांवरती कारवाई करण्याचे सक्त आदेश माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने वेळोवेळी गुन्हे शोध पथक हे गस्त करत होते, कारवाई करत होते। परंतु नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शोध पथकातील काम करणारे पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस अंमलदार समाधान वाजे या दोघांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील कदम कंपाऊंड वासवानी ब्रँडी हाऊसच्या पाठीमागे एक संशयित इसम हा काहीतरी वस्तू विक्री करण्यासाठी आल्याची बातमी प्राप्त झाली। त्या पद्धतीने त्यांनी ती माहिती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार नितीन भांबरे व पूर्ण टीम ही त्या ठिकाणी जाऊन थांबली। त्या सापळा रचला। सापळ्या अंतर्गत त्या ठिकाणी एक संशयित इसम मिळून आला। तर त्याचे नाव आहे आदिल जमील सय्यद, वय 39 वर्ष, राहणार गोसाईवाडी, सुभाष रोड। याच्याकडे त्याची अंगझडती घेतली असता अंगझडती दरम्यान मध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिनसह मिळून आलं आहे। तसंच एक जिवंत काडतूस मिळून आला आहे। असं एकूण 30,500 रुपयाचा किमती मुद्देमाल त्याच्याकडे मिळून आला। त्या अनुषंगाने त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊन नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार नितीन भांबरे करत आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी सर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन जितेंद्र सपकाळ, तसंच पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहेब नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे।